अगं बाई काय आहे? कुठली सून केली तुम्ही रत्नमाला ताई? काय बोलतेस तू? मग काय बोलणार? तुमची सून बघा जरा कशी मुलांबरोबर नाचते. विचार कर की तू कुणाच्या तरी नावाचं मंगळसूत्र घालशील. तुला आयुष्यभरासाठी असा जोडीदार मिळेल जो तुला कायम साथ देईल, प्रत्येक सुखदुःखात तुझ्या बरोबर असेल, तुला जपेल, तुझी काळजी घेईल. तुझ्यावर खूप प्रेम करेल. प्रत्येक मुलीला वाटतं ना की तिला असा जोडीदार मिळावा. आणि तसाच जोडीदार तुला हवा, तो जोडीदार तुला मिळालाय. तू कसं दडपण नको घेऊ. अगं काय नक्की कोण कोणाला समजवते काही कळतच नाहीये. एनिवेज तुमचं चालू द्या, मी येतेच. काकी मी येते. कावेरी, काय ग, कुठे होतीस तू? वैदेहीची तयारी झाली का बघायला गेले होते. झालं सगळं व्यवस्थित? हो. ठीक आहेस ना तू? हो. ओ माय गॉड, बापरे, काय व्हिडिओ बच्चा आहे बघ. जयश्री बहिणी, हा बघा काय व्हिडिओ आलाय बघा. थांबा तुम्हाला सेंड करते, म्हणजे नीट बघता येईल. हा झाला सेंड. हो, अगं हे काय आहे? बघू काय.
आता हे विधी संपन्न झाले, नवरी मुलीला बोलवा. अगं बाई काय आहे? कुठली सून केली तुम्ही रत्नमाला ताई? काय बोलतेस तू? मग काय बोलणार? तुमची सून बघा जरा कशी मुलांबरोबर नाचते. बाहेरचा चहा म्हणजे परंपरा जपणारा ब्रँड आहे आणि तुमची सून तर खूपच फॉरवर्ड दिसते. मुलांबरोबर नाचते मोहित्यांची सून. आता मुलांबरोबर नाचते का मुलं नाचवते देवच जाणे. एक मिनिट. मोहित्यांच्याच घरात येऊन मोहित्यांचाच अपमान करण्याच्या आधी 100 वेळा विचार करा. काय ना, घरात आलेल्या पाहुण्यांचा मान ठेवण्याची परंपरा अजूनही जपतो आम्ही. त्यात तुम्हाला बरोबर उत्तर दिलं असतं. आता राहिला प्रश्न या व्हिडिओचा. त्याच्यात मी शहानिशा करून बघणार आहे, मगच मी सांगेन. घ्या, हे बघा बघा बघा, सगळ्यांनी बघा. आली मोहित्यांची होणारी सून. काय हो रत्नमाला ताई? नाही, माझ्या मुलीच्या वेळेला, सानियाच्या वेळेला तर तुम्ही अगदी सगळी बाहेरून छान माहिती काढली होती की. हा ताई, ह्याच मुलीने लग्नासाठी एवढी घाई केले म्हटल्यावर हिची माहिती काढायला तुम्हाला वेळच मिळाला नसेल, नाही का? हा, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा नाही, लोकांना अगदी संस्कृती परंपरेचे धडे शिकवता ना तुम्ही. ही अशी मुलगी सून म्हणून करताय तुम्ही? रे बापरे बापरे. एक शब्द पुढे बोलाल तर खबरदार सुवर्णाताई. मोहित्यांच्या अब्रूचे बाभाडे काढायचं मक्ता घेतलात का तुम्ही? प्रत्येक वेळी तुम्हाला मी माफ करत आले, प्रत्येक वेळी. पण आता नाही. आता जर माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही काही तमाशा केलात ना, तर माझ्यासारखी वाईट मीच असेल, लक्षात ठेवा. एक मिनिट. तुम्हाला आता मध्ये बोलायलाच हवं का? ते मुलगी राजने पसंत केली, वहिनींचा काहीच संबंध नाहीये. आणि मुळात तुम्हाला कुणी हक्क दिला मध्ये बोलायचा? असं कसं? असं कसं? नाही, हे म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र. नाही ठीक आहे, राजवर्धननी मुलगी पसंत केली असेल म्हणून काय झालं? पण म्हणून काय तिची माहितीच काढायची नाही का? तुमचे सगळे नियम अटी या दुसऱ्यांच्या सुनेला, स्वतःच्या होणाऱ्या सुनेने ह्या असा धिंगाणा घातलेला चालतो तुम्हाला? काय मग नेहमी अगदी संस्कृती परंपरा करत असतात ना. मग आता कुठे गेली तुमची संस्कृती आणि परंपरा? हा का तो हे सगळं फक्त दिखाव्यापुरतं? हा, हे तुम्ही बोलताय सुवर्णाताई? आदित्य आणि सानियाच्या लग्नात तुम्ही काय तमाशा केला होता आठवते ना तुम्हाला? काय दाखवली होती तुमची संस्कृती? सांगू का सगळ्या जगाला? पण मी जर तसं केलं ना, तर तुमच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही. आणि म्हणूनच मी तसं करत नाहीये. आवरा स्वतःला. मी तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग देते, नाही तर घरातनं हकलून देईन तुम्हाला मी माझ्या. अहो पण काय झालंय? तुम्ही का असं माझ्याबद्दल बोलताय? का बोलतोय बघायचंय?
या व्हिडिओमध्ये तूच आहेस ना? का हे सुद्धा एडिट केलंय असं म्हणायचंय तुला? बघ, बस झालं म्हणते मागे वा. हो हो ठीक आहे, झाले मागे. पण तुम्हीच बघताय ना, ह्या व्हिडिओ मधलं काहीच नाकारत नाहीये, काहीच बोलत नाहीये. म्हणजे तिला मान्य आहे ना की या व्हिडिओ मध्ये तीच आहे. नाही कसं आहे ना, आता जसं ती इतर मुलांना नाचवते ना, नंतर राजवर्धनला स्वतःच्या तालावर नाचवायला नको म्हणजे मिळवलं. आणि काय ग हे असं दारू पिणं, सिगरेट ओढणं, मुलांच्या अंगचटीस जाऊन नाचणं शोभतं का मोहित्यांच्या होणाऱ्या सुनेला? बाई 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 शी, काय ओळी रत्नमालाताई, हीच मुलगी सापडली वाटतं तुम्हाला सून म्हणून. अज्जल, वैदेही कशी मुलगी आहे ते मला चांगलंच माहिती, आणि ती माझी होणारी बायको आहे. त्यामुळे तिच्या विरुद्ध एक शब्द जरी कोणी चुकीचं बोललं तर गाठ माझ्याशी. लक्षात ठेव. मला माहितीये आईला संस्कृती आणि परंपरांचा अभिमान आहे. मी सुद्धा तिच्या मतांचा मान राखतो, आदर ठेवतो, आणि वैदेही सुद्धा उद्या तिच्या मतांचा मान राखेल याची खात्री आहे मला. आणि ती मोहित्यांच्या घरची सून होणार की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझ्या आईचा आहे. तुमच्या किंवा जगातल्या कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाहीये मला. ती एक व्यक्ती म्हणून चांगली आहे आणि त्यासाठी माझ्या मनात तिच्याविषयी रिस्पेक्ट आहे. तुमच्यापैकी कुणी काही म्हटलं ना तरी ती मोहित्यांच्या घरची सून होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माझ्या मुलाला जे मान्य आहे ते मलाही मान्य आहे. तुमच्यापैकी कुणी काही म्हटलं ना तरी ती मोहित्यांच्या घरची सून होणार
ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कावेरी, काय झालं? हा काही नाही ते ओकेस ना तू? हो मी समजू शकते ग कावेरी. जेव्हा आपलाच माणूस दुसऱ्या मुलीची बाजू घेऊन तिचाच हात आयुष्यभरासाठी धरतो तेव्हा त्रास होणारच ना. आय अंडरस्टँड. म्हणजे तू ना खूप ब्रेव आहेस, खूप धाडसी आहेस. कसं ग कावेरी हे हे एवढं सगळं कसं सहन करतेस तू? पण फ्रँकली स्पीकिंग हा कावेरी, मला ना आधीपासून माहीतच होतं की राजवर्धन का तुझ्या सारख्या मुलीवर प्रेम करेल ना. आय मीन तसं नाही मला म्हणायचं. तू छान आहेस, सुंदर आहेस, तुझा स्वभाव छान आहे, तू संस्कृती परंपरा हे सगळं सगळं जपतेस, हे सगळं ठीक आहे. पण तू ना राजवर्धनच्या टाईपची नाहीयेस ग. हा प्रॉब्लेम आहे अगं. कावेरी, खरं सांगू का तुला, प्रेम वगैरे ना या सगळ्या सांगायच्या गोष्टी असतात ग कावेरी. हे असं काही नसतं. शेवटी काय, लाईफ पार्टनर कसा आपल्याला मॅच करणारा, हो की नाही सांग बघू. म्हणूनच मला असं कावेरी मॅम, राज सर बोलवतायत तुम्हाला.